या ठिकाणी एसटी बस चालू झाली, आळू गावामध्ये एसटी बस चालू झाली आणि या ठिकाणी आपल्या समोर पाहतोय पाठीमागे या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खरं तर आनंदाचं वातावरण या ठिकाणी दिसतंय. कारण की आपल्या गावामध्ये देशाला स्वातंत्र्य झाल्यापासून खरं तर एसटी या ठिकाणी नव्हती आणि पहिल्यांदाच आज ठिकाणी या ठिकाणी एसटी येते आणि खरं तर या ठिकाणी आनंदाचं वातावरण. आपल्या समोर पिंपळगाव जोगा गावचे उपसरपंच जितूभाऊ सस्ते आहेत. नक्की आपण काय सांगाल? खऱ्या अर्थानं आज प्रत्येकाचा आनंद या ठिकाणी द्विगुणित झालेला आहे. कारण अनेक वर्षाची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून या ठिकाणी संपलेली आहे. खरं तर लोक म्हणतात आमदार निसा शब्द देतो, पण खरं तर शरददादा असा एक व्यक्ती आहे निसा शब्द देत नाही, तो शब्द दिलेला शब्द पूर्णत्वास नेऊन आज खऱ्या अर्थानं तो आपल्याला दिसलेला आहे. त्या दिवशी 27 तारखेला शनी मंदिरामध्ये दादांनी सर्व महिलांना त्या ठिकाणी शब्द दिला येत्या 2-3 दिवसात त्या ठिकाणी बस चालू होईल आणि खऱ्या अर्थानं आज 3 दिवसामध्ये या ठिकाणी बस चालू झाली. या बस चालू करण्याच्या पाठीमागे खरं तर आमचे आदर्शस्तंभ विकासभाऊ राऊत असतील, शिवाजीराजे असतील यांचा खऱ्या अर्थाने आणि आमच्या गावातले पोपटभाऊ असेल, अमित असेल, सर्वांनी आणि खरं तर महिलांचं मी त्या ठिकाणी एक कौतुक करण्यासारखी एक गोष्ट आहे. कारण महिलांनी त्या ठिकाणी जास्त करून पुढाकार घेतला. खरं तर आज आपल्याला या ठिकाणी समजलं एकजूट असली का कुठलंही काम त्या ठिकाणी आपल्याला करता येतं आणि महिलांनी त्या ठिकाणी एकजूट दाखवली आणि महिलांच्या या सर्व प्रयत्नामुळे आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे विकासभाऊ असतील आणि शिवाजीराजे असतील या सर्वांच्या प्रयत्नामुळे खऱ्या अर्थाने आज बस या ठिकाणी चालू झाली आणि स्वातंत्र्य काळापासून ही बस या ठिकाणी आज चालू नव्हती आणि ती आज या ठिकाणी चालू झाली. मी दादांचं ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा आळूच्या वाडीच्या सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती करतो की आपण खऱ्या अर्थाने एकजुटीने त्या दिवशी जसे आल्यात तशी जी एकजूट दादांच्या पाठीमागे इथून पुढच्या भविष्यकाळात कायम राहू द्या. तुमचं कुठलंही काम असू द्या, आपण सर्वजण एकजुटीने दादांकडे जाऊ. तुमचा सभा मंडप असेल, आपण विकास भाऊला त्या ठिकाणी सांगितलेलेच आहे, तो सभा मंडप सुद्धा काही येत्या दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी मंजूर होईल. आणि राहिला प्रश्न आळूच्या वाडीच्या त्या खिंडीचा, तो सुद्धा लवकरच या ठिकाणी दादांच्या या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी तो सुटला जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीने दादांच्या या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. खरं तर एसटी चालू करण्यासंदर्भात आपल्या गावचे खरं तर ग्रामस्थ देखील त्यामध्ये सहभागी होते. आपला देखील या ठिकाणी एसटी बस चालू करण्यासाठी या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे. आपल्याकडे नक्कीच दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथून मागही प्रयत्न करत होतो, पण महिलांच्या शब्दाखातीर दादांनी जे योगदान दिलं, दादांनी त्या दिवशी सांगितलं 2 दिवसापूर्वीच आम्हाला अचानक आम्ही दादांना भेटायसाठी ऑफिसमध्ये जाणार होतो, तर दादांनी सांगितलं आम्हाला अर्जंट मीटिंग लागल्यामुळे तुम्ही येऊ नका, आम्ही 2 दिवसात स्वतः तिथे भेटायला येतो. तर ते आमच्या भेटीसाठी 2 दिवसापूर्वी शनी मंदिर येथे आले, त्यांनी आमचा प्रश्न मार्गी लावला आणि दिलेला शब्द त्यांनी पाळला. आणि इथून पुढच्याही काळात ज्या काही अडचणी असतील, आळू असेल, मराठवाडी असेल, डिंगोरचा परिसर, पिंपळगावचा परिसर, ह्या परिसरातील काही अडचणी असतील तर नक्कीच आम्ही दादांच्या कानावरती घातल्याशिवाय सोडणार नाही. आणि दादांनी त्याच दिवशी आम्हाला शब्द दिला की तुमच्या खिंडीचा प्रश्न, सभा मंडप असेल, जे काही अस्मिता भवन असेल, यासाठी मी नैतिक जबाबदारी स्वीकारून भरीव तरतूद करू. आणि विकास भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्याची पूर्तता आजच्या ह्या कार्यक्रमातून दिसून येते की एसटीचा शब्द दिलेल्याप्रमाणे चालू झालेली आहे. त्याबद्दल आम्हाला म्हणजे आनंद उत्सव झालेला आहे. आळू आणि मराठवाडी ह्या ग्रामस्थांनी मोठा आनंद उत्सव आज साजरा केला. असाच आनंद उत्सव पुढील काळात दादांच्या समेत करू आम्ही, एवढंच म्हणणं आहे.